वणी शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार. विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन. वणी दिनांक 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा रंगणार आहे. यात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमासह विविध स्पर्धा व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हा संपूर्ण सोहळा श्री विनायक मंगल कार्यालय, गणेशपूर रोड व अमृत भवन येथे होणार आहे. तर या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेले लखबीर सिंग लखा यांची भजन संध्या शासकीय मैदान येथे 22 ऑगस्ट रोजी होणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती द्वारा हा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण आठवडाभर चालणाऱ्या विविध कार्यक्रमात वणीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल विजय चोडिया यांनी केले आहे. मनोज नवले, MGM न्यूज नेटवर्क, वणी. काही दिवसांमध्ये येत असलेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा वणी शहरामध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत होत असते. जल्लोषामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम देखील होत असते. मात्र हा कार्यक्रम करत असते जे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे अध्यक्ष आहे ॲडव्होकेट कुणालजी चोरडिया आपल्या सोबत आहे. विविध प्रकारचे असे कार्यक्रम ते राबवत असतात. आज उद्यापासून सुरुवात होणारा या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सोहळ्याचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होत आहे. त्याच संदर्भानं त्याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट कुणालजी चोरडिया आहे. दादा, MGM मध्ये आपले प्रथम स्वागत. कशा पद्धतीचे कार्यक्रम असणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे, काय सांगण्या संदर्भात? जय श्रीकृष्ण. दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी आम्ही खूप उत्साह व आनंदाने यावर्षी साजरा करणार आहोत. आणि त्यासाठी 21 ते 27 ऑगस्टला आम्ही विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. यावर्षी लोकांना मागच्या वर्षीपासूनही चांगले कार्यक्रम व मोठे कार्यक्रम लोकांना बघायला भेटणार आहे. त्यासाठी उद्या 21 ऑगस्टला एक चांगला हास्य नाटक ज्याचं नाव आहे जय बोलो प्रिय पत्नीची, असा नाटक घेऊन राजेशजी चिटणीस नागपूर इथून आपल्याकडे येणार आहे. संध्याकाळी 7 वाजता श्री विनायक मंगल कार्यालयाला हा नाटक आपण ठेवलेला आहे. त्यानंतर 22 तारखेला एक भव्य कार्यक्रम, यामध्ये भजनाचे सुप्रसिद्ध सिंगर श्री लखबीर सिंगजी लखा यांचा वणी इथे आगमन होणार आहे. आणि त्यांचा कार्यक्रम 7 वाजता संध्याकाळी 7 वाजता 22 ऑगस्टला पाण्याची टाकीचा शासकीय मैदान जे आपलं आहे तिथं त्यांचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. तर त्या कार्यक्रमासाठी मी वणीची जनतेला आवाहन करतो की सगळ्यांनी आवर्जून या. आणि त्यानंतर 23 तारखेला अजून एक चांगल्या नाटकाचं आम्ही आयोजन केलेलं आहे, ज्याचं नाव आहे एक पात्री नाटक आहे, त्याचं नाव आहे हास्यनगरी. तेही 7 वाजता श्री विनायक मंगल कार्यालय इथे त्याचं आयोजन केलेलं आहे. त्यानंतर 24 तारखेला एक चांगला पारिवारिक नाटक ज्याचा मेन जे मुद्दा आहे ते आहे की जे आपले मुलं भारत सोडून विदेशात परदेशात जाऊन सेटल होत आहे, त्यांच्या आई वडिलांची कशी त्यांची दशा होते ते दर्शवणारं ते नाटक आहे. त्याचं नाव आहे संध्या छाया. ते आपल्याला 24 तारखेला संध्याकाळी 7 वाजता श्री विनायक मंगल कार्यालयामध्ये पाहायला भेटेल. मग त्यानंतर 25 तारखेला एक भव्य कवी संमेलन याचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आणि तो कवी संमेलन अमृत भवनच्या परिसरमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यानंतर येणाऱ्या 26 तारखेला जन्माष्टमीचा दिवस आहे. आणि जन्माष्टमीच्या दिवसाचे विविध कार्यक्रम जसे आमच्या निवासस्थानापासून जे पारंपरिक पद्धतीनं आम्ही बाल गोपालची जे मूर्ती आहे ते मंदिराकडे घेऊन जातो. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता सुंदरकाठ पाठचं आयोजन आम्ही केलेलं आहे. आणि त्यानंतर दरवर्षाप्रमाणे 12 वाजता रात्री आम्ही श्रीकृष्णाची जन्माची पूजा आम्ही साजरी करणार आहोत आणि श्रीकृष्णाचा जन्म आम्ही मनवणार आहोत. आणि त्यानंतर शेवटी 27 तारखेला गोपाल काळ्याचं आयोजन आम्ही मंदिरात केलेलं आहे, जे 11 वाजता राहणार. आणि संध्याकाळी 4 वाजता आमची भव्य शोभायात्रा निघणार आहे. आणि 10 वाजता या सगळ्या कार्यक्रमाचा समापन होणार आहे. तर प्रत्येक वणीच्या जनतेला मी एकदा हात जोडून परत विनंती करतो किंवा आवाहन करतो की या कार्यक्रमासाठी त्यांनी उत्साहाने व आनंदाने या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि या कार्यक्रमाचे लाभ घ्यावे. धन्यवाद. या संदर्भानं युवकांसाठी काही असे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहे का? जसं मी तुम्हाला सांगितलं
की 24 तारखेला जे आम्ही नाटक याच्यात आम्ही हे ज्याचं आयोजन केलेलं आहे संध्या छाया, त्यात युवकांना प्रेरित करण्यासाठी किंवा एक चांगला संदेश देण्यासाठी तो नाटक आहे. तो संध्या छाया जे नाटकाचं आम्ही आयोजन केलं आहे त्याच्यासाठी युवक खूप येऊ शकतात. आणि त्याऐवजी जे 22 तारखेचा जे मुख्य कार्यक्रम आमचा आहे लखबीर सिंग लख्खा, त्यासाठी ते फक्त युवकांसाठी नाही पण प्रत्येक जणांसाठी, लहान मुलं ते मोठे वयस्कर लोकांसाठी त्याचं आयोजन आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी मी सगळ्यांना सांगेन का तुम्ही आवर्जून या आणि त्या कार्यक्रमाचा लाभ घ्या. आपण गेल्या कित्येक वर्षापासून मूकबधीर असो त्या लंगड्याला असो त्यांना आपण नेहमी सहकार्य करत असतात. कोणत्याही दवाखान्याचा खर्च असो, डोळ्याचा कॅम्प असो, आपण हिरिरीत त्यामध्ये भाग घेतात. यावेळेस तशा पद्धतीचं काही उपक्रम, डोळ्याचे कॅम्प व सगळे हे उपक्रम माझे कंटिन्युअस चालू आहे. आतापर्यंत आम्ही 7 कॅम्प आमचे झालेले आहे जे या महिन्यात आम्ही संपन्न केलेले आहे. त्यातून 1000 पेक्षा जास्त पेशंट आम्ही त्यातून निघून आलेले आहे, ज्यांना आम्ही चष्मे वाटप व त्यांची शस्त्रक्रिया मोफत करून दिलेली आहे. आणि तसे उपक्रम माझे बाबा श्री विजय चोरडिया हे आम्ही पारसमल फाउंडेशन मध्ये ते घेतच राहतो. आणि असे कार्यक्रम ते तर जन्माष्टमीचे नसून ते चालूच राहणार आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. नक्कीच श्रीकृष्ण जन्माष्टमीचे कशा पद्धतीचे कार्यक्रम असणार हे ऍडव्होकेट कुणाल चोरडिया यांनी बोलून दाखवले आहे. येणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांनी देखील सहभागी व्हा असे देखील आवाहन ऍडव्होकेट कुणाल चोरडिया यांनी केले आहे. मनोज नवले, MGN न्यूज, वणी.